बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते उत्तर प्रदेश लखनौवरून। उत्तर प्रदेशमध्ये मोठी बातमी येते की लखनौच्या ठाकुरगंजमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे। लखनौमधून ठाकुरगंजमध्ये 2 संशयित दहशतवादी लपल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून या संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। आयएसआयचा दहशतवादी लपल्याचा हा संशय आहे। उत्तर प्रदेश एटीएसची शोध मोहीम सुरू आहे। लखनौवरून ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते। लखनौच्या ठाकुरगंजमध्ये दहशतवाद्यांबरोबर संशयित दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आहेत। शिवाजी, नेमकी काय घटना आहे आणि आता नेमकी काय परिस्थिती आहे तिकडे? अनिकेत, लखनौमधील ठाकुरगंज परिसर आहे आणि तिथे एक संदिग्ध दहशतवादी लपला असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती। त्याच्यानंतर एटीएसने पूर्ण सर्च ऑपरेशन सुरू केलं नाही, त्या संपूर्ण घराला कॉर्डनॅप केलंय। पोलिसांनी घेरा टाकलाय। एटीएसची टीम, लखनौ एटीएसची टीम तिथे उपस्थित आहे आणि त्या दहशतवादा आणि पोलिसांबरोबर त्याची चकमक सुरू आहे। हा दहशतवादी आयएसआय संघटनेचा संदिग्ध दहशतवादी असावा अशी माहिती तुर्तास प्राथमिक स्वरूपात पुढे येते आणि त्याचं नाव सुद्धा सैफुल्ला असं नाव प्राथमिक स्वरूपात येते। अजून त्याचं पक्कं नाव काय आहे याची माहिती अजून पोलिसांना नाहीये, पण हा संदिग्ध आतंकी दहशतवादी आहे। याला घेरलंय पोलिसांनी, ना एका घरामध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याच्यानंतर लखनौ पोलिसांनी या घराला वेढा टाकला। पोलिसांची टीम तिथे उपस्थित आहे। पोलिसांच्या सर्व गाड्या आजूबाजूला व्यवस्थित आणि आजूबाजूचा परिसर खाली केला गेलेला आहे आणि कुठलीही सर्वस्व काळजी पोलिसांनी घेतली। या आतंकवाद्याबरोबर या दहशतवाद्याबरोबर चकमक सध्या पोलिसांची सुरू आहे आणि या आतंकवादीला जिवंत पकडण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत, परंतु सध्या चकमक सुरू आहे आणि या संपूर्ण ज्या घरामध्ये तो लपला आहे त्या घराला वेढा टाकलेला आहे पोलिसांनी। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीबद्दल। तर लखनौच्या ठाकुरगंजमध्ये आयएसआय अर्थात इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स अर्थात पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका संशयित दहशतवाद्याबरोबर एका एजंटसोबत एक चकमक सुरू आहे आणि पोलिसांकडून आता संशयित दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत।